वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे। आत्मानुभूतीसाठी समर्पक असा हा ग्रंथ आहे आणि पुण्य पाप अधिकाराची आमची चर्चा सुरू आहे। शेवटचे कलश अमृतचंद्र आचार्यांचे आम्ही वाचतो आहे आणि काल आपण जसं बघितलं की सम्यक दृष्टी जीवाला कर्मबंध नाही। द्रव्यानुयोगाचं हे जरी कथन असलं तरी त्याचा शब्दशः तसा अर्थ लावायचा नाही, कारण कर्णानुयोग काटेकोरपणे दिग्दर्शन करणार आहे आणि कर्णानुयोग सांगणार आहे की गुणस्थानाच्या परिपाटीनुसार भूमिकेनुसार जीवाला कर्मबंध होतच राहणार आहे। त्याच्या जीवनात सम्यक्त्व प्राप्तीपासून ज्ञानधारा आणि कर्मधारा दोनही युगपद विद्यमान आहे, पण चारित्र मोहनीयाचा क्षयोक्षम 5व्या गुणस्थानापासून 10व्या गुणस्थानापर्यंत आहे आणि त्यानुसार भूमिकेला अनुसरून कर्मबंध त्या जीवाला होणार आहे। 5, 6 आणि 7 या गुणस्थानामध्ये शुद्धते बरोबर व्रत संयमादी शुभक्रिया पण आहे। यामध्ये शुभक्रिया ज्या आहे ह्या बंधाचं कारण आहे आणि जोपर्यंत शुभाशुभ कर्म आहे तोपर्यंत कर्मधारा आणि ज्ञानधारा सोबत सोबत आहे। त्यांच्या एकत्रित असण्यामध्ये कुठेही व्यत्यय नाही, बाधा पण नाही। अशा अवस्थेत जितक्या अंशाने कर्मधारा आहे तितक्या अंशाने कर्मबंध आहे आणि जेवढ्या अंशाने ज्ञानधारा वितराग भाव आहे तेवढ्या अपेक्षेने संवर आणि निर्जरा आहे। यामध्ये विषय कषयांचेही विकल्प संभवनीय आहे। काल आपण बघितलं 3 तऱ्हेचे विकल्प, विषय कषायांबद्दलचेही विकल्प संभवनीय। व्रत नियमांचे देखील विकल्प जीवनात असू शकतात। जसं शांतीसागर महाराजांनी इतकी व्रत जीवनामध्ये पाळली, सिंह निष्क्रिडी सारखी कठीण कठीण, तर व्रत पालण्याचा विकल्प हा शुभभाव त्यांच्याही जीवनात त्यांना आला। असेही हे विकल्प त्यांच्या शुभ परिणामाचे विकल्प, व्रत नियमांचं पालन करायचंय हा विकल्प त्यांच्या जीवनात असणार आहे। कारण 7व्या गुणस्थांची भूमिका निरंतर राहू शकत नाही। शुभोपयोगाच्या भूमिकेत ते येतातच येतात आणि त्या भूमिकेत हे विकल्प चालतात। नंतर शुद्धात्म्याबद्दल विकल्प, मी शुद्ध आहे, बुद्ध आहे, निर्विकल्प आहे, एक आहे, अखंड आहे, मी गुणभेदांच्या अतीत आहे, पर्याय भेदांच्या अतीत आहे, मी परम पारिणामिक भाव स्वरूपी आहे। असे अनंत विकल्प त्याच्या जीवनात शुद्ध आत्म्याबद्दल देखील सुरू असतात आणि हे जे विकल्प सुरू आहे ही कर्मधारा आहे आणि यांनी बंध आहे। आणि जी शुद्ध परिणती आहे, जी आत्मतत्वामध्ये तल्लीन असणारा जो वितरागतेचा परिणाम आहे हा मात्र ज्ञानधारा आहे आणि मोक्षाचं कारण असणार आहे। यानंतर आम्ही काल जसं बघितलं की यथाख्यात चारित्र्यावर जोपर्यंत पूर्ती होत नाही तोपर्यंत ह्या दोन्ही द्वंद्व धारा, कर्मधारा आणि ज्ञानधारा जीवनात असणार आहे। यथाख्यात चारित्र्याबद्दलच्या प्रश्नाबद्दल थोडं विश्लेषण लक्षात घ्या की 11व गुणस्थान जे आहे ते उपशांत मोह हे गुणस्थान आहे।
या गुणस्थानात मोहनीय कर्माचा संपूर्णतः उपशम झालेला आहे. त्यामुळे चारित्र्याची जी निर्मलता असते ती पूर्णपणे प्रगट आहे, परंतु त्याचा कालावधी मात्र अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त असत नाही. यानंतर हे मुनी जे उपशम श्रेणी आरोहण करतात, हे नियमपूर्वक खाली पतित होतातच होतात. त्यांचा गुणस्थानाचा काळ संपतो. 11व्या गुणस्थानामधून खाली पडण्याचे 2 मार्ग सांगितलेले आहे. एक सांगितलं कालक्षय आणि दुसरा सांगितला भवक्षय. एखाद्या जीवाला 11व्या गुणस्थानातच मरण आलं की त्याचं 4थं गुणस्थान डायरेक्ट होणार आहे. आणि जर एखाद्याच्या कालक्षयाने त्या गुणस्थानाचा काळ संपला, म्हणून आता तो क्रमाने खाली येणार आहे. 11व्यातून 10व्यात येईल, 10व्यातून 9व्यात, 8व्यात, 7व्यात आणि 6 पर्यंत तो क्रमाने खाली येणार आहे. आणि तो उपशम श्रेणी चढणारा जीव जर क्षायिक सम्यक दृष्टी असेल तर तो 4थ्याच्या खाली येऊ शकत नाही. पण जर तो द्वितीयोपशम सम्यक्त्व घेऊन चढणारा असेल तर मात्र 6व्या गुणस्थानात आल्यानंतर त्याला कोणत्याही म्हणजे मिथ्यात्वाचा देखील यदा कदाचित उदय येऊ शकतो आणि तो पहिल्या गुणस्थानात देखील जाऊ शकतो. कदाचित 6व्यातून 5व्यात जाऊ शकेल, 5व्यातून 4थ्यामध्येही जाऊ शकेल. 4थ्यात त्याला मिथ्यात्वाचा उदय आला तर तो पहिल्यापर्यंत देखील खाली येऊ शकतो. पण त्या जीवाच्या बाबतीत त्यांनी अनंत अनुबंधीची विसंयोजना केली असल्यामुळे तो दुसऱ्या सासादन नावाच्या गुणस्थानामध्ये मात्र येणार नाही. तर अशा तऱ्हेने ही खाली येण्याची क्रमपाटी कर्णानुयोगानुसार आपण त्या ठिकाणी थोडी लक्षात घेतलेली आहे. पहिल्या गुणस्थानात आला याचा अर्थ आता परत ज्ञानधारा त्याच्या जीवनात नाही, परत त्याची कर्मधाराच एकच धारा असणार आहे आणि त्याला परत कर्मबंध सुरू होणार आहे. जोपर्यंत तो पहिल्या गुणस्थानात राहील तोपर्यंत तो मिथ्यात्वी आहे आणि त्याच्या जीवनात परत मिथ्यात्वाप्रमाणे कर्मबंधाचे सगळे प्रकार संभवनीय आहे. आता काल आपण बघितलं होतं की जेवढ्या अंशानी ज्या प्रमाणात ज्ञान आहे त्या प्रमाणामध्ये संवर आणि निर्जरा आहे. विषय कषायाधिक विकल्प, व्रत नियमांचे विकल्प किंवा शुद्धात्म स्वरूपाचा विचार हा देखील कर्मधाराच असून बंध हेतू आहे. एक शुद्ध ज्ञान चेतनारूप परिणती मात्र मोक्षाला कारण आहे. शुभाशुभ कर्मधारा ज्ञानीला अवश्यपणे असते याचा अर्थ भूमिकेनुसार त्या कर्माचा उदय येऊन तशा प्रकारचा भाव जीवनामध्ये नियमपूर्वक आम्हाला पाहायला मिळतो. परंतु तिला तो श्रद्धेतून बंध हेतू अतएव हेयच मानतो. पण तरी देखील हा भाव त्याच्या जीवनात आलेला आहे, तरी तो चांगला आहे, मोक्षाला कारणीभूत आहे अशी मात्र ज्ञानीची श्रद्धा कधीच नसते. त्याचा अभिप्राय समीचीन आहे. अभिप्रायामध्ये तो शुभाशुभ कर्माला बंध हेतूच समजतो आहे. जसं आम्ही काल बघितलं की मिथ्यात्व हा शुभभाव आहे आणि या शुभभावाला जर तो उपादेय मानत असेल तर शुभभाव हा मिथ्यात्व नाही वास्तविकतः. आणि जर त्या शुभभावाला तो मोक्षाचा हेतू मानत असेल तर मात्र त्याच्या जीवनात मिथ्यात्व रूप परिणाम आहे. म्हणून हाही इथे श्रद्धेतून त्याला हेय समजतो आहे. येथे त्याची स्वामित्व बुद्धी नसते. पर्यायी तो होतो आहे, पण त्याचा मी कर्ता आहे, त्याचा मी भोगता आहे
ही त्याच्याविषयीची मान्यता संपलेली आहे. म्हणून एक शुद्ध ज्ञान परिणती मात्र मोक्ष हेतू आहे. ही मान्यता दृढमूल असल्याने अवश्यपणे असणारी कर्मधारा ज्ञान चेतनेचा प्रवाह रोखू शकत नाही. पण अंतरंगात ठाम विश्वास आहे, अकाट्य विश्वास आहे. आणि अकाट्य विश्वास कसा? इदम एव ईदृशम एव तत्वम न अन्यथा अशा प्रकारची इत्यकंपा यसांभोवत सन्मार्गे संशया रुची, अशी ही त्याची रुची आत्मद्रव्यावर प्रगट झालेली आहे. म्हणून हा त्याचा अंतरंगातला जो प्रज्वलित झालेला ज्ञान प्रवाह आहे, जो त्याला आता मार्ग दाखविणार आहे, याला कुणीही रोखू शकायला समर्थ नाही. त्याची ज्ञानधारा नित्य प्रवाहितच असणार आहे. ती कर्मधारा यथोचित समयी आपल्या मरणाने नष्ट होणारी आहे. ही जी कर्मधारा आहे ही उदयात येईल. उदयात आल्यानंतर नवीन न बंध करता ती अवश्यपणे झडून जाईल. म्हणजे तिच्या योग्यतेनीच तिचा नाश पण होणार आहे. याप्रमाणे ज्ञानीला चारित्र्याची पूर्णता होईपर्यंत ज्ञानधारा आणि कर्मधारा दोन्ही युगपत असतात. आणि अज्ञानी जो आहे, जो मिथ्या दृष्टी आहे, त्याला ज्ञान परिणतीच नसते. तो शुभाशुभ कर्माचा स्वामित्व बुद्धीने करता पुक्ता असतो आणि म्हणून त्याला अनंत संसाराला कारणभूत असा बंध होतो. जो तत्वज्ञानी आहे, शास्त्राभ्यासी आहे, तो शुभ क्रियेने बंध आहे हे ऐकून अशुभात कधीही येत नाही. उलट आमच्या जीवनात शुद्धोपयोग आम्हाला कसा प्राप्त करता येईल याविषयी तो प्रयत्नशील असतो. शुभ तो सोडत नाही, उलट शुद्धात जाण्याचा त्याचा प्रयत्न असतो. असंयम भाव तर मोक्ष मार्गामध्ये विपरीत आहे. श्री शुभचंद्र आचार्यांनी तत्वज्ञान तरंगिणी या ग्रंथात या कलशाचा अर्थ करताना म्हटले की जोपर्यंत ज्ञान सर्व प्रकारे कर्मापासून रहित होत नाही, तोपर्यंत ज्ञानधारा आणि कर्मधारा जीवनात आहे. तोपर्यंत कर्माचा क्षय नाही. तिथे कर्मोदयाच्या परवशतेने बंधन आहे. जो बाह्य क्रियांनी मोक्ष मानतो त्यांना मोक्ष नाही. ज्यांनी असं म्हटलं की केवळ शुभ परिणती ही मोक्षाचं कारण आहे, असं जो एकांताने मानत आहे, त्याला वास्तविकतः मोक्षाची प्राप्ती संभवनीय नाही. आणि जो केवळ तत्वज्ञानाची चर्चा करून असंयमामध्येच आहे, त्याच्याही जीवनात मोक्ष नाही. ज्यांनी म्हटलं की हे सगळं निरर्थक आहे, क्रियाकांड निरर्थक आहे, मी फक्त तत्वचर्चा करेल आणि मला मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे, मी डनलॉपच्या गादीवर बसेल आणि मला ध्यान साधलं गेलं पाहिजे, तर असं जीवनात निश्चयाचा एकांत करून सुद्धा ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि केवळ क्रियेवर भर दिला आणि आम्हाला अनुभूती मात्र नाही, तरी देखील मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही. बनारसजी दासजी या कलशावर लिहितात, जौलो अष्टकर्म को विनाश नाही सखता. म्हणजे जोपर्यंत अष्टकर्माचा सर्वथा विनाश होत नाही. तौलो अंतर आत्मा में धारा दोई बरणी. तोपर्यंत अंतरंगात दोन धारा आहे, एक ज्ञानधारा, एक शुभाशुभ कर्मधारा. दुहुकी प्रकृती न्यारी 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 धरणी. दोहोंची प्रकृती मुळातच वेगवेगळी आहे. ज्ञानधारा कर्मधारा होऊ शकत नाही आणि कर्मधारा ज्ञानधारा नाही. कर्मधारेचा स्वभाव प्रकृती बंधरूप आहे, ज्ञानधारेचा स्वभाव संवर निर्जरा रूप आहे.
म्हणून दोन्हींची प्रकृती न्यारी न्यारी आणि न्यारी धरणी, त्यांची सत्ता पण वेगळी आहे. इतनो विशेष जो कर्मधारा बंध रूप पराधीन सकती विविध बंध करणी. ही ज्ञानधारा कर्मधारा जी आहे ही कशी आहे तर बंधरूप आहे, पराधीन आहे आणि विविध प्रकारचा बंध करणारी आहे. ज्ञानधारा मोक्ष रूप मोक्ष की करणहार दोख की हरणहार और भव समुद्र तरणी. दोख की म्हणजे दोषाची ती हरण करणारी आहे आणि भव समुद्र तरणी हा भवरूपी समुद्र तरुण नेण्यासाठी ती कार्यकारी होणार आहे. आता पुढच्या कलशामध्ये आचार्य सांगणार आहे की कर्म नय आणि ज्ञान नय, म्हणजेच आम्ही ज्ञानधारा आणि कर्मधारा एकांत पक्षपाती करणारा अज्ञानी संसार सागरामध्ये बुडतो आणि जो त्याचा बॅलन्स करून चालणारा स्याद्वादी असेल तो संसार सागर पार करतो. कलश पहा, 111 नंबरचा कलश. मग्ना कर्मणयावलंबन परा ज्ञानम न जानन्ति येन मग्ना ज्ञाननयैषिनोऽपि यदति स्वच्छन्द मंदोद्यमा विश्वस्योपरि ते तरन्ति सततं ज्ञानं भवन्तः स्वयं ये कुर्वन्ति न कर्म जातु न वशं यान्ति प्रमादस्य च. जे जीव कर्मनयाच्या अवलंबनाने तत्पर आहेत, म्हणजे जे जीव कर्मनयांचा एकांत जीवनात करतात, क्रियेमध्येच मशगूल आहे, क्रिया करता करता मोक्षाची प्राप्ती होईल. व्रत संयमाचं बाह्य रूप पाहता पाहता आम्हाला अंतर आत्मेची अनुभूती होऊन मोक्ष प्राप्त होईल असं जे मानतात, किंवा अंतरात्मा प्राप्त होईल ही पण शुद्ध ज्यांच्या जीवनात नाही, केवळ बाह्य देखादेखी क्रियेमध्ये धर्म मानून ते करत राहतात, त्याचंच आचरण करतात. म्हणून त्यांचा पक्षपात एकांत आग्रह धरतात एकांताने. ते देखील ज्ञानाला शुद्ध स्वभावाला जाणत नसल्याने संसारात बुडालेलेच आहे. ते देखील काय आहे तर वस्तुतत्वालाच ते यथार्थपणे समजत नाही, जाणत नाही. आत्मा काय आहे याचं स्वरूपच त्यांना कळलेलं नाही. आत्मा आत्मा या शब्दाची जरी त्यांनी रटण लावली तरी खरा आत्मा कसा असतो हे शाब्दिक ज्ञान, त्याची प्रतीती त्याच्या जीवनात नाही आणि केवळ क्रियेमध्ये मशगूल आहे. ते देखील संसारामधून तरुण जाण्याला समर्थ नाही. तसे ज्ञाननयाच्या अवलंबनाची इच्छा करणारेही संसार समुद्रात बुडालेलेच असतात. आणि जसं कोणी एखादा जीव आहे त्याला केवळ निश्चय आत्मा आत्मा शाब्दिक रूपाने समजलेला आहे, पण त्याच्या प्रतीतीमध्ये आत्म्याची अनुभूती आली नाही. जसं आम्ही एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणाचं वर्णन वाचतो, वर्णन वाचल्यानंतर आम्ही त्याला पूर्णतः आमच्या डोळ्यासमोर ते चित्र देखील येतं आणि इथे अशी अशी रचना आहे, इथे असं असं आहे, हे आम्हाला सगळं सगळं समजतं. परंतु प्रत्यक्षामध्ये ते जोपर्यंत आम्ही अनुभवत नाही, तिथे जात नाही, तोपर्यंत आमचं ते ज्ञान केवळ शाब्दिक आहे, खरं ज्ञान म्हणता येत नाही. आणि समयसारमध्ये नेहमी जाणणं प्रतीतीयुक्त ज्ञानाला म्हटलेलं आहे. हे शाब्दिक ज्ञान आचार्यांनी आमच्या समोर आत्मतत्वाचं पूर्ण वस्तुत्व त्या ठिकाणी उजागर करून दाखविलं की हा आत्मा असा आहे. शाब्दिक आम्हाला सगळं काही ज्ञात आहे,
पण त्या आत्म्याची जोपर्यंत आम्हाला प्रतीती येत नाही, अनुभव येत नाही, तोपर्यंत आमचं ज्ञान हे अजूनही अपूर्ण आहे. कारण प्रतीतीयुक्त ज्ञानच, ज्याला ते प्रतीतीत आलंय, आत्मा अनुभवात आलेला आहे, त्याचंच ज्ञान हे सत्य ज्ञान म्हटलं जातं. आणि म्हणून जे ज्ञाननयाच्या अवलंबनाची इच्छा करतात, त्यांना असं वाटतं की आम्हाला शास्त्र पाठ आहे, आम्हाला आगम ज्ञात आहे, आम्हाला आत्मा काय आहे हे समजलेलं आहे, परंतु खरं समजलं नाही असा जीव देखील अजूनही संसार समुद्रामध्ये बुडालेलाच आहे. कारण ते स्वच्छंदपणाने मोक्ष मार्गामध्ये अतिशय मंद पुरुषार्थी उद्यमी आहे. व्रत म्हटलं, शक्ती अनुसार तप आणि त्याग जीवनात सांगितलेला आहे. 16 कारण भावना, शक्तीतच तप, शक्तीतच त्याग. पण आम्ही आमच्या शक्तीनुसार खरंच व्रत नियम पाळतो आहे का जीवनात, याचा जर आम्ही विचार केला तर आम्ही त्या बाबतीत मंद पुरुषार्थी आहे. कित्येकदा आमचे नियम आम्ही शिथिल करतो आणि हे मला त्याचं सवलत ठेवली आहे, किंवा मला ते चालतं, किंवा मला माझी मर्यादा अशी आहे, अशा प्रकारे आपण म्हणून त्याविषयी आम्ही उदासीन असतो आणि शाब्दिकता आम्ही असं दाखवतो की आम्हाला सगळं काही आगम कंठस्थ आहे. परंतु हे असं म्हणणं देखील आमचं प्रमाद अवस्थेचं द्योतक आहे. खऱ्या अर्थाने आम्ही अजूनही आत्मप्रतीती केलेली नाही. केवळ आम्ही ते चित्र आमच्या मनपटलावर झालेलं आहे, पण तो असा आत्मा म्हणजेच मी आहे असं परमार्थ स्वरूप, अनुभूती रूप आमच्या जीवनात आलं नाही. एखाद्या व्यक्तीने सूर्याचं कितीही देखणं चित्र काढलं, खूप सुंदर, हुबेहूब वाटणारं, तरी देखील त्या चित्रात जशी तो सूर्याची उष्णता ओतू शकत नाही. त्याचं चित्र चित्रच आहे, प्रत्यक्ष नाही. अग्नीचं चित्र काढलं तरी उष्णता, सूर्याचं चित्र काढलं उष्णता तो तिथे ओतू शकत नाही. त्याप्रमाणे हे शाब्दिक चित्र कितीही आमच्या मनपटलावर आम्ही त्या ठिकाणी बघितलं तरी देखील प्रतीती जोपर्यंत नाही, तोपर्यंत आमचं ते ज्ञान असत्यार्थ आहे, अभूतार्थ आहे, असमीचीन आहे, प्रतीतीयुक्त नाही आणि समयसार अशा ज्ञानाला मानत नाही. समयसार्थ म्हणतो की जाणणं म्हणजे प्रतीतीयुक्त जाणणं आहे. आणि म्हणून ही गोष्ट समयसार वाचत असताना मुद्दाम विशेष भर देऊन आम्हाला समजावी लागते. कारण आज आम्ही असं केवळ वरच्या स्वाध्यायामध्ये आम्ही इतकं निमग्न आहे की त्या स्वाध्यायाच्या पुढची स्टेज ध्यानाची आहे. त्या ध्यानामध्ये आम्ही निर्विकार रूपाने प्रवर्तित होत नाही. तो प्रयत्नही आम्ही जीवनात करत नाही. अंतरंग तप सांगताना 6 प्रकारचे अंतरंग तप सांगितले आणि 6 बाह्य तप सांगितले. बाह्य तपाची नावं आठवाल. अंतरंग तपामध्ये प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त, स्वाध्याय, विसर्ग आणि ध्यान. स्वाध्यायाचा क्रम कुठे आणि ध्यानाचा क्रम कुठे? ध्यानाचा शेवटचा क्रम अंतरंग तपामध्ये सांगितला. तिथपर्यंत आम्ही पोचत नाही आणि आम्ही स्वाध्याय परमो तपहा म्हणून स्वाध्यायाचे गोडवे गातो. गोडवे गायलाही हरकत नाही आहे, पण स्वाध्याय खऱ्या अर्थाने कुणाचा स्वाध्याय समीचीन आहे हाही प्रश्न आहे. जो 6 प्रकारचं बाह्य तप यथाशक्ती आचरण करण्याचा प्रयत्न करतो, अनशनव मौदर्य वृत्ती परिसंख्यान, त्याच्या जीवनामध्ये प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त हे 3 तप सांगितल्यानंतर स्वाध्यायाचा क्रम येतो. आमच्या जीवनात प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त खऱ्या अर्थाने आहे का, हा प्रश्न ज्यानी त्यांनी स्वतःच्या आपल्या मनाला विचारायचं आहे आणि त्याचं उत्तर देखील स्वतः आपल्या आत्म्यालाच द्यायचं आहे. तर असं हे स्वच्छंदीपणाने
ज्ञाननयाच्या अवलंबनाची इच्छा करणारेही संसार समुद्रात बुडालेले आहे. कारण ते स्वच्छंदपणाने मोक्ष मार्गामध्ये अतिशय मंद पुरुषार्थी होऊन प्रमादी बनतात किंवा प्रमादी होऊन विषय कषाय प्रवृत्ती करतात. स्वरूप प्राप्तीचा पुरुषार्थ करत नाही. जे जीव ज्ञान स्वरूप होत जाता, कर्मही करत नाही आणि प्रमादाच्या अधीनही होत नाही, तेच जीव निरंतर ज्ञान चेतनामय परिणमतात आणि स्वरूपामध्ये उत्साही होऊन विश्वाच्या वर तरंगतात. म्हणून ज्ञान नय आणि क्रिया नय यांची अशी मैत्री जीवनात पाहिजे. ज्ञानही तत्वही समजलं पाहिजे आणि तत्व उपदेशही समजला पाहिजे. एकाचा जर लोप केला तरीही आम्हाला आमचा योग्य मार्ग दिसत नाही. जे ज्ञाननयाचा एकांत करतील ते स्वच्छंदी बनतील आणि जे कर्मनयाचा एकांत करतील त्याला वस्तुतत्व म्हणजे आत्म्याची अनुभूती येणार नाही. म्हणून आत्म्याची अनुभूती पण यायला पाहिजे. आगमाच्या नुसार त्या भूमिकेनुसार ती क्रिया पण जीवनात अनिवार्यपणे असायला पाहिजेच आणि असतेच. जो जीव 5व्या गुणस्थानात आहे त्याच्या जीवनामध्ये अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण कषायांचा अनुदय असतोच. आणि त्या जीवाला बाह्यतः अनुव्रत नाही असं संभवतच नाही. बाह्यतः त्याची प्रवृत्ती अनुव्रतधारीपणाचीच असणार आहे. ज्याच्या जीवनात 8 कषाय गेले तो अनुव्रती नाही हे संभवनीय नाही. पण अनुव्रत असेल तर 8 कषायांचा अभाव असलाच पाहिजे असा एकांत नाही लावता येत. असं एकदम म्हणता येत नाही. या ठिकाणी ऑप्शन आहे, असेलही नसेलही. पण 8 कषायांचा अनुदय असेल तर मात्र तो अनुव्रती असलाच पाहिजे. 12 कषायांचा अनुदय जीवनात असेल, ती वितरागता जीवनात असेल तर तो जीव महाव्रतांचं पालन करणारी भूमिका त्याची असलीच पाहिजे. तर ही त्या अनुषंगाने क्रिया आणि अनुषंगाने असणारा ज्ञान हे दोन्ही असं युगपत जीवनामध्ये खऱ्या ज्ञानींच्याच असू शकतं. म्हणून तो प्रमादाच्या अधीन पण होत नाही. त्याचा शक्तीतच तप, शक्तीतच त्याग हा अगदी सहज त्याच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळतो. आणि ते जीव निरंतर ज्ञान चेतनामय परिणमतात आणि स्वरूपामध्ये उत्साही राहून विश्वाच्या वर तरंगतात. विश्वाच्या वर तरंगतात याचा अर्थ ते संसार समुद्र पार करून जातात. आणि जो संसार समुद्र पार करून जातात त्याला कैवल्याची प्राप्ती नियमपूर्वक होणार आहे. येथे सर्वथा एकांत अभिप्रायाचा निषेध केलेला आहे. कारण सर्वथा एकांत अभिप्रायच मिथ्यात्व आहे. आमचं अनेकांतात्मक स्याद्वाद पद्धती आमची आहे आणि आम्हाला प्रत्येक गोष्ट ही स्याद्वादाच्या कसोटीवर घासून पाहायला पाहिजे. जर आम्ही अशा प्रकारे एकाचा एकांत करू तर आम्ही एकांतवादी म्हटल्या जाणार आहे. कित्येक लोक परमार्थ ज्ञान स्वरूप आत्म्याला तर जाणत नाही आणि व्यवहार सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूप क्रियाकांडाच्या अवडंबरामध्ये त्यास मोक्षाचं कारण मानून तत्पर राहतात. त्यांचाच पक्षपात करतात. जसे कर्मनयाचे पक्षपाती लोक ज्ञानाला न जाणता कर्मकांडामध्ये खेदखिन्न होतात आणि संसार समुद्रात बुडतात. आणि कित्येक परमार्थ ज्ञान स्वरूप शुद्ध आत्म्याला तर अनुभवत नाही, यथार्थ जाणतही नाही
आणि सर्वथा एकांतवादींच्या उपदेशाने अथवा स्वतःच अंतरंगामध्ये ज्ञानाच्या आत्म्याच्या स्वरूपाची मिथ्या कल्पना उराशी बाळगून त्यांचाच एकांत किंवा आग्रह धरतात. व्यवहार रत्नत्रय सर्वथा निरुपयोगी व्यर्थ जाणून त्यापासून तर विमुख बनतात की व्यवहारामध्ये काही अर्थ नाहीये, व्यवहार हा आम्हाला नकोच आहे, तो निषेध करण्यायोग्य आहे, तो अभूतार्थ आहे असं मानून त्या ठिकाणी त्याचा सर्वथा निषेध करतात. व्यवहार नाही हा कथनचित, हा उपादेय पण आहे आणि हेय पण आहे, ही गोष्ट त्यांच्या पचनी पडत नाही, म्हणून ते त्यापासून विमुख बनतात. परंतु आपल्या परिणतीमध्ये किंवा अभिप्रायामध्ये किंचित मात्र परिवर्तन झाल्याशिवायच स्वतःला अबंध सर्वथा शुद्ध मानतात. पण अभिप्राय काहीही बदलला नाही, विषयांची आसक्ती मुळातून संपलेली नाही, पंचेंद्रियांच्या विषयांमध्ये जो तत्पर आहे, ज्याची स्वच्छंद वृत्ती अजूनही कायम आहे, अभिप्राय कुठेच बदलला नाही आणि तरी देखील मला आत्मा ज्ञात झाला अशा प्रकारे मानून स्वतःला सर्वथा अबंध किंवा या ज्या क्रिया घडतात आहे या सगळ्या पुद्गलाच्या घडत आहे, आत्म्याचा त्याचा काहीही संबंध नाही, आत्मा त्याचा करता भोगता नाही असा एकांत ते जीवनात करतात आणि स्वतःला जो शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय आहे, मी शुद्ध आहे, त्या रूपाने सर्वस्व मानून बसतात. तो एक विषय आहे, तो एक विभाग आहे, पण त्यासोबत पर्यायार्थिक नयाची जर विवक्षा मी सर्वथा काढून टाकली तर हा जीवनातला एकांत आहे. म्हणून प्रमादी होऊन एकांत विचार विकल्पाच्या धुंदीला जी स्वयं रागरूप आहे, आत्मानुभव समजून त्या नशेत आश्रव निवृत्तीचा किंवा रागादी निवृत्तीचा पुरुषार्थ करत नाही. व्यवहार आणि परमार्थ दोहोंपासून भ्रष्ट होऊन आळशी किंवा स्वच्छंदी बनतात. म्हणून त्याच्या जीवनात त्याला परमार्थ समजला नाही, तो काय बनला? निरुद्यमी बनला. कोणत्याही प्रकारचा पुरुषार्थ करायची त्याला आवश्यकता वाटत नाही किंवा स्वच्छंद प्रवृत्ती त्याच्या जीवनात येते. असा एकांत ज्ञाननयाचा अभिनिवेश करणारे लोक विषय कषायांमध्ये प्रवृत्त होतात आणि संसार सागरामध्ये बुडतात. आपण उद्याला पुढचं प्रकरण, परवाला पुढचं प्रकरण आपण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोए सवसा पूनम. सर्वांना जय जिनेंद्र.